नमस्कार मंडळी. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणं, त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देणं की आता आंदोलन नको, आता पक्ष संघटना वाढीवर भर द्या. तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या आमदारांनी मंत्र्यांनी हे स्पष्ट करणं की विकासासाठी राज ठाकरे यांना आम्ही सोबत घेऊ. हे तीन प्रसंग आहेत आणि हे तीन प्रसंग पुढच्या राजकारणाची दिशा ठरवत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले. ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी हे दोन बंधू एकत्र आले म्हणून मीडिया सांगत होतं आणि मीडियानेच या दोन बंधूंना एकत्र आणलं. पण त्यामुळे उद्धव ठाकरे काही आपली मुंबई महानगरपालिकेतली सत्ता वाचवू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्या पदरातही फार काही पडलं नाही, केवळ 6 त्यांचे नगरसेवक निवडून आले. आणि त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येण्यात ज्या काही वल्गना केल्या गेलेल्या होत्या त्या सगळ्यांचा केवळ आणि केवळ भ्रमनिरास झाला. अशा वेळेस राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली इथे शिंदेच्या शिवसेनेला, म्हणजे त्यांचे जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. मुंबई महानगरपालिकेत किमान एक तरी अधिस्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी मागणी मनसेने केली होती आणि ती उद्धव ठाकरे यांनी काही मान्य केली नाही. त्यामुळे या दोन भावांचं राजकारणात पुन्हा किती पटेल हा प्रश्न होताच. आणि तो तसं पटणं हे आतापर्यंतच्या झालेल्या घडामोडीतून स्पष्ट होतंय की केवळ आणि केवळ अशक्य या दोन भावांचं पट. मग अशा वेळेस राज ठाकरे यांनी आपली वेगळी भूमिका मांडणं यात तसं काही गैर नाही आणि पक्षासाठी भूमिका मांडणं यातही गैर नाही. पण प्रश्न असा आहे मित्रांनो की राज ठाकरे देखील विरोधी पक्षात आहेत, उद्धव ठाकरे देखील विरोधी पक्षात आहेत आणि त्यामुळे विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती स्पेस या दोन भावांनी व्यापलेली आहे. तर शरद पवारांचा गट आहे, राष्ट्रवादीचा, काँग्रेस देखील आहे. एक असं एकंदरीत चार पक्ष आता विरोधात आहेत आणि त्यामुळे भविष्यातल्या राजकारणात मनसेला किती स्पेस होईल किंवा किती स्पेस मिळेल हा प्रश्न आहे. आणि त्याचा विचार राज ठाकरे यांनी करणं स्वाभाविक आहे. त्यातही राज ठाकरे हे भाजपवर टीका करतायत, लक्षात घ्या. ते शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करत नाहीयेत. आणि त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे हे भविष्यातही जुळवून घेणार का, त्यांचं काही जुळणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यातच राज्यातले जे मंत्री शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की विकासासाठी राज ठाकरे आमच्या सोबत आहेत. विकास हा जर महत्वाचा मुद्दा असेल तर मुंबईत किंवा महाराष्ट्रात आतापर्यंत जो काही विकास झालाय, विशेषतः फडणवीस मुख्यमंत्री असतानाचा काळ म्हणजे 2014 नंतरचा काळ आणि आता ऍट प्रेझेंट फडणवीस मुख्यमंत्री पुन्हा झाले तो काळ, या दोन कालखंडात पहिले 5 वर्ष आणि आताची काही वर्ष, या दोन कालखंडातच महाराष्ट्रात विकास होतोय, मुंबईत विकास होताना दिसतोय. पण तरीही राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपवर टीका करतात. आणि दुसरीकडे मात्र शिंदे यांच्या शिवसेनेवर ते टीका करत नाहीयेत. निवडणूक काळात राज ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली, पण ही टीका प्रचारादरम्यानची टीका होती, त्यामुळे तिथे फारसं काही कोणी मनावर घेतलं नाही. प्रचारात असं टीकास्त्र सोडलं जातं, बोललं जातं एकमेकांच्यावर. आता राज ठाकरे हे शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जुळवून घेत आहेत का, तर जर पॉलिटिकली बघायला गेलं, राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर आज
महाराष्ट्राची राजकीय स्थिती अशी आहे की शिंदे यांची शिवसेना सत्तेत आहे आणि त्यामुळे जिथे जिथे महानगरपालिकेमध्ये शिंदे यांचे नगरसेवक आहेत त्यांना निधीची तर कमतरता भासणार नाहीये. अशा वेळेस जर शिंदे यांच्या सोबत गेलो तर आपल्याही नगरसेवकांना निधी मिळेल आणि त्या अर्थानेच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे नगरसेवक शिंदे यांच्यासोबत गेले, तोच प्रश्न राज्यातही पुढे येऊ शकतो. शिंदे यांच्या शिवसेनेत विकासासाठी जायचं म्हणजेच जास्तीत जास्त सत्तेचा लाभ उठवण्यासाठी जायचं किंवा सत्तेची काही फळं आपल्यालाही मिळतील या अनुषंगाने जायचं. आणि असं जात असताना दुसऱ्या बाजूला पक्ष संघटना मजबूत करायची. पण असा विचार जर राज ठाकरे करत असतील तर तीच संधी देवेंद्र फडणवीस यांनीही दिली होती आणि त्या संधीचा फायदा राज ठाकरे घेऊ शकले असते. एका बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपशी सख्य ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला पक्ष संघटना वाढवायची, सत्तेचे लाभ आहेत ते घ्यायचे आणि पक्ष संघटना वाढवायची. पण पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करून केवळ आंदोलन जर होत असतील आणि तीही आंदोलनं ही खळखट्याकची आंदोलनं होत असतील तर सत्ताधारी ही हातचं राखून मदत करणार एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे राज ठाकरे यांना आता उमगलं असणार आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही हा संदेश दिला असणार की आंदोलनं कमी करा, पक्ष संघटनेवर भर द्या. मराठीचा मुद्दा हा राज ठाकरे यांनी जेवढा लावून धरलाय तेवढं उद्धव ठाकरे यांनी लावून धरला नाही आणि त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे कायम राहतील आणि त्याबद्दल कोणालाही आक्षेप नाहीये. इव्हन शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले किंवा भाजप बरोबर जरी राज ठाकरे यांनी सख्य केलं तरी त्या गोष्टीबद्दल आग्रह म्हणजे मराठीच्या मुद्द्याबद्दल कुठलाही आक्षेप नव्हताच. पण ज्या वेळेस कळकट्याची स्थिती येते, ज्या वेळेस परप्रांतीयांना मारण्याची स्थिती येते त्यावेळेस मात्र भाजप सारखा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष हा आपला हात आकडता घेणार आणि तेच झालं. आता का होईना पण राज ठाकरे हे या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडू इच्छित आहेत, पक्ष संघटना वाढीवर भर देऊ इच्छित आहेत. चांगली गोष्ट आहे. एक सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्रात हवा आहे कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राला विरोधी पक्षच नाही आणि ती जागा जर राज ठाकरे भरून काढणार असतील सकारात्मक दृष्टीने म्हणजे चांगल्या गोष्टींना सरकारला मदत करायची आणि जिथे चुकेल तिथे सरकारवर टीका करायची अशी सकारात्मक बाजू घेऊन जर राज ठाकरे उभे राहिले तर निश्चितच त्यांच्याही पक्षाचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.